शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफीची जी अपेक्षा होती, जी मागणी होती ती पूर्ण करण्यात आलेली आहे. तुम्ही समाधानी आहात का या संदर्भात काय? नाही, संपूर्णचा अर्थसंकल्प जो आहे हा सर्व विषयांना स्पर्श करणारा शेतकऱ्यांच्या बाबतीत निश्चितपणे आणि त्यामध्ये त्यांनी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जे कर्जमाफी जाहीर केलेली आहे, 2 लाख रुपयापर्यंत ज्यांचं कर्ज आहे त्यांना ते माफ करा आणि नियमित कर्ज फेडणारे लोक जे आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता सुद्धा द्यायचं ठरवलेलं आहे. परत सौर कृषी पंप, बळीराजा मोफत योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये डिजिटल कारखाना, तर अनेक गोष्टी आहेत. विशेषतः म्हणजे सडकेच्या बाबतीमध्ये, रस्त्याच्या बाबतीमध्ये तर ज्या गावांची लोकसंख्या 1,000पेक्षा जास्त आहे ती सगळी गावं जी आहे आशियाई विकास बँक प्रकल्पाच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटला जोडणार आहे. ते महत्त्वाचं आहे, कारण गावागावातून जे हल्ली रस्ते खराब होत आहेत तर त्यांना सिमेंट कॉन्क्रीटचे करायचं ठरलं आणि ते 1,000पेक्षा जास्त लोकसंख्या असली पाहिजे. तर 4,500 कोटी रुपये लागतील असं या अंदाज आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 23,000 किलोमीटर रस्ते पुलाची कामं त्यांनी ते घेतलेली आहे. वाड्या वस्ते ज्या आहेत 12 रस्त्याने जोडण्याचं काम होणार आहे. पर्यटन परिरथ होणार आहे. पर्यटनातला सुद्धा त्यांनी खूप भाव देत आहेत. बळीराजा शेत पाणंद रस्ता त्याला मंजुरी मिळालेली आहे. सांडपाणी व्यवस्था वगैरे जे आहे त्यासाठी 5,860 कोटी रुपयाचं जे आहे व्यवस्था त्यांनी केलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एज्युकेशन सिटीज जी आहेत, नवी मुंबई 6 देशाची विद्यापीठं परदेशातली मोठमोठी त्या ठिकाणी ते येणार आहेत आणि आपल्याला त्याचं फार मोठं अभ्यासाच्या बाबतीमध्ये सहकार्य होणार आहे. त्यानंतर उमेद मॉल येणार आहेत, औद्योगिक केंद्र उभे राहणार आहेत. अशी अनेक कामं जे विशेषतः जे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांना 200 वर्ष त्यांच्या आता जन्मतिथीला त्यांना त्यांचा जन्म होणार आहे. तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही तो 200 वर्ष जे आहे ते साजरं करणार आहोत. तर त्या निमित्तानं सुद्धा ती कामं ते करणार आहेत. आणि एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो महाडचं जे आहे 14 तळं आहे, ही सगळी जी आहेत कामं तिथलं जे आहे सुशोभीकरणपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत करणार आहेत. गाडगे महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा. त्यामुळे सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून हे वर्ष जे आहे साजरं केलं जाणार आहे. अजितदादांच्या सुद्धा व्यक्तिमत्वाला साजेसं असं स्मारक उभं करण्यात येणार आहे आणि त्यांच्या नावाने नागरी सेवा पुरस्कार जो गतिमान काम करणारे असतील त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. सारथी, बार्टी, आरटी, तारती, वनारटी, अमृत, मारटी सगळ्यांसाठी भरीव तरतूद केलेली आहे. आणि विशेष म्हणजे महात्मा फुले जन आरोग्याची केंद्र योजना जी आहे, आपल्याला जे आजारी पडतात आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं तर तिचे उपचार जे होते 1,356 त्याच्यावरून 2,399 वेगवेगळे जे आहेत व्याधी आहेत या बाबतीमध्ये पैसे देण्यात येतील. आणि रुग्णालयांची संख्या सुद्धा 1,792 वरून 4,537 म्हणजे दुपटीपेक्षा जास्त रुग्णालयांना ही सोय करण्यात येणार आहे. आणि अवयव प्रकार वगैरे कुठला असेल तर 22 लाख रुपयापर्यंत आहे त्यांना मदत देण्यात येणार आहे. आता अशा रीतीने जे आहे उद्योग सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा, पर्यटनाच्या बाबतीमध्ये सिंचन, अनेक गोष्टी ज्या आहेत तर खूप वेळ लागेल तुम्हाला सांगायला. कुंभमेळ्यासाठी सुद्धा जवळजवळ एकूण जर पाहिलं तर मला असं वाटतं 30,000 कोटी रुपये जवळजवळ त्या संपूर्ण खर्चासाठी त्यांनी द्यायचं ते ठरवलेलं आहे. आणि नाशिकला राज्य जल माहिती केंद्र जे आहे 71 कोटी रुपयाची तरतूद करून
सुद्धा निर्माण करणार आहे. बाकी विमानतळाला वगैरे नाशिकच्या त्यांनी गती दिलेली आहे. आपल्या कल्पना आहे ते ग्रोथ हब म्हणून नाशिक जे आहे विकसित करण्याचं ठरवलेलं आहे. तर अशा रीतीने जे आहे उद्योगापासून शेतीपर्यंत सगळ्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे हा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सामाजिक विषयाच्या पासून तर आजारी व्याधी असलेल्या लोकांपर्यंत आणि म्हणजे रस्ते असतील, छोटे रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, सगळ्यांचा विचार जो आहे याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की अतिशय चांगला व्यवस्थित मांडणी प्रत्येक भागाची वेगळ्या प्रकारे छान असा अर्थसंकल्प जे आहे मुख्यमंत्र्यांनी मांडलेला आहे. कुठलाही विरोधक कधीही कुठलाही अर्थसंकल्प हा अतिशय चांगला आहे असं सांगितल्याचं मला उदाहरण द्या. काही ना काहीतरी ते आपल्याला सांगत राहते. काय जमना की असं आहे की शेवटी मी सांगलेली सगळी सर्व राहील रस्त्यापासून आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत हे सगळं करायचं असेल तर राज्याकडे असलेला जो निधी जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे द्यावाच लागेल. सगळंच बंद करून एकाच विषयावर लक्ष केंद्रित करता येणार नाही किंवा पैसा खर्च करता येणार नाही. परंतु ही सोय आहे. 2 लाख रुपयापर्यंत जे आहे कर्ज माफी कधी तेच विचारत होतो, कर्जमाफी कधी करतो केली कर्जमाफी आता बोला. साहेब युद्धाचे परिणाम कुठे जाणवायला लागलेले आहेत. केंद्र सरकारने एलपीजीचं जे आहे व्यावसायिक एलपीजीचे गॅस पुरवठा जो तो थांबवलेला आहे. त्यामुळे हॉटेलमधलं जेवण असेल ते सगळंच मागणार आहे. बघा ही जी लढाईचं जे आहे रूप जे आहे ते थोडक्यात रौद्र रूप धारण करत चाललेलं आहे. आणि जो 12-15 देश त्याच्यामध्ये दिसून येतं एकूण जर आपण जर पाहिलं तर त्यातून जे आहे ही सगळी लढाई सुरू आहे. हे सगळा हा सगळा प्रदेश जो आहे हा तेल पुरवठा करणारा प्रदेश आहे किंवा त्यांचे जे होर्मुझची खाडी वगैरे जे आहे ही तेलाची जहाजं घेऊन येणारा प्रमुख असा तो बॉटलनेकच म्हटलं पाहिजे. आता ह्या सगळ्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यामुळे हे तर ठीक आहे की रशियातून आपल्याला तेल आपण घेणार आहोत त्याचा आपल्याला निश्चितपणे थोडासा जो आहे सोय आपली निश्चितपणे होईल. परंतु ज्यावेळेला जागतिक स्तरावर अशा गोष्टी होतात त्यावेळेला आपल्यावर सुद्धा थोडाफार परिणाम निश्चितपणे होत असतो. तो त्याचा परिणाम गोरगरिबांना अधिक जाणवणार नाही याची काळजी मात्र सरकार घेईल. पुढे द्राक्ष असं झालीच नाही. आता असं आहे तिकडे जहाजच नाही बांगलादेशमध्ये नाही गल्फमध्ये आहेत विमान बंद करून टाकलेले आहे. जहाज आहे आता हे जहाज चाललं आपणच पाहिलं इराणचं ते त्यांनी इथे श्रीलंकेजवळ कुठे ते बुडवूनच टाकलं. आता अशा परिस्थितीमध्ये ही जहाज सुद्धा जाणून येतात. तर ज्या वेळेला ही अशी एवढी मोठी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला थोडीशी झळ जी आहे ही आपल्याला लागणार आणि ती सोसावी लागणार. धन्यवाद. ठीक आहे ती करा ही पण करू ना. अरे हे मीडिया आणि या सगळ्या गोष्टी जो आहे याचं प्रमाण एवढा मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. 1, 2 काय 3, 4 जरी झाल्या तरी त्याचा उपयोग होईल अशी परिस्थिती आहे. ठीक आहे.